बातम्या सविस्तर बघणार आहोत। बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूरमधून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाही मानला जातो। तिथे अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार अशी लढत होऊ शकते। आता शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून दिली जाते। मंत्रिपद तर लांबच, आमदारच कसे होतात ते मी पाहतोच असा इशारा अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिला होता। आणि या पार्श्वभूमीवरती अजित पवार शिरूरमधून रिंगणात उतरले तर अशोक पवार यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहणार आहे। शिरूरमधून अजित पवार लढण्यासाठी आता चाचपणी देखील सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतं। अजित पवार यांनी बारामतीतून माघार घेतली आहे का अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात, कारण अजित पवार शिरूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिरूरमध्ये अशोक पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती आणि अर्थातच सखोल विश्लेषण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी हे आहेत आपल्यासोबत। तुम्हा दोघांना देखील खरं तर अजित पवार यांच्याबद्दलच आपण प्रश्न विचारणार आहोत, शिवाय विश्लेषण देखील करणारच आहोत। सुरुवातीला मी सागरकडे जाते। सागर, आपण बघत आहोत अजित पवार खरोखर शिरूरमधून लढणार आहेत का अशा चर्चा सध्या रंगतायत, आणि जर का असं झालं तर शिरूरच का असावं, नेमकं काय वाटतंय? सागर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सागर, आपण बघतोय अजित पवार यांनी बारामतीतून माघार घेतल्याचं कुठेतरी बोललं जात आहे। अजित पवार खरोखरच शिरूरमधून लढणार आहेत का, आणि लढणार असतील मुळात बारामतीमधून निवडणूक लढवतील का, याला प्रमुख कारणीभूत तेच आहेत। कारण की त्यांनी जवळपास 2 ते 3 वेळा त्या आवाज जात नाही माझा त्यांना येतोय। सागर, आपला आवाज बोला। तर आपण बघतोय अजित पवार बारामती सोडणार का आणि शिरूरमधून लढणार का अशा चर्चा रंगत आहेत। आणि याच अनुषंगाने आपण बघतोय अजित पवारांचं बारामती मतदारसंघ सोडण्याचे संकेतही बघायला मिळतात। या संदर्भातलं सखोल विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, अजित पवार खरोखर शिरूरमधून लढणार आहेत का, आणि लढणार असतील तर मग शिरूर मतदारसंघच का? मुळात अजित पवार बारामती मतदारसंघ सोडण्याची चर्चा अजित पवारांच्या वतीने सुरुवात झाली आहे। कारण की यापूर्वी जवळपास 2 ते 3 वेळा अजित पवारांकडनं वेगवेगळी विधानं आली, ज्याच्यामध्ये अजित पवार हे बारामतीच्या ऐवजी अन्य मतदारसंघामध्ये चाचपणी करतायत असे संकेत देतात। बारामतीमधून निवडणूक का नकोय असे प्रश्न उपस्थित जर राहिले तर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली होती बारामती लोकसभामध्ये, त्याच्यामध्ये अजित पवारांच्या पत्नीला तिथून सुप्रिया सुळेंकडनं पराभव स्वीकारावा लागला। संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार बारामतीमध्येच अडकून राहिले। दुसरीकडे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष स्वतःच्या रायगड मतदारसंघामध्येच अडकून पडले। अशी परिस्थिती पुढील कालावधीमध्ये होऊ नये, आणि मुळात पवारांच्या कुटुंबियामधला जो वाद आहे याच्याला पर्यायी काय व्यवस्था असू शकते याची चाचपणी कदाचित अजित पवार करतायत असं दिसून येतं। मुख्यतः यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची चर्चा अजित पवारांच्या आसपासच्या लोकांकडून घडवली गेली, पण चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे, आणि या क्षेत्रामध्ये पूर्ण त्या महापालिकेचा जो एरिया आहे तिथे संपूर्ण भाजपाचं वर्चस्व आहे। अशा परिस्थितीत भाजप एक जागा स्वतःची कमी करून अजित पवारांना जागा देईल का असा एक मुद्दा होता। दुसरीकडे विद्यमान तिथे जे जगताप आमदार मॅडम आहेत त्यांना तिकीट कापून जर अजित पवारांना दिला तर तिथला जो जगताप समर्थकांचा रोष आहे तो भाजपावरही येईल, आणि प्लस अजित पवारांवरही त्याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। यामुळे चिंचवडच्या ऐवजी अन्य कुठला पर्याय असेल तर शिरूर मतदारसंघ आहे। शिरूर एकतर बारामतीच्या जवळचा विधानसभा मतदारसंघ आहे, लोकसभा मतदारसंघामध्येही तो येत होता। जिल्हा बँक, जिल्हा परिषद
अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अजित पवारांचा कायम तिथे संपर्क आहे. अशा परिस्थितीत शिरूरचा पर्यायी विचार केला जावा का? तिथं जे विद्यमान आमदार आहेत अशोक पवार हे अजित पवारांच्या एकेकाळी निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, पण ज्यावेळेस अजित पवारांनी शरद पवारांबरोबर फारकत घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये अशोक पवारांनी शरद पवारांची समर्थन घेणारी भूमिका घेतली, यानंतरनं अजित पवारांचं फारसं सख्य राहिलं नाही. अशा परिस्थितीत अशोक पवारांच्या तिथला जो कारखाना आहे तो देखील आर्थिक अडचणीत आलेला आहे. तिथे इतरही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अशा वेळेस अजित पवारांनी इथे चाचपणी करावी असा एक मतप्रवाह वाजवला जातोय. पण मुळात इथे देखील एक समस्या आहे, ती म्हणजे येथील एकेकाळी बाबूराव पाचर्रे जे गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते, कालांतराने भाजपाचे आमदार देखील राहिलेले आहेत. ते भलेही त्यांचे तिथे आता विद्यमान नाही आहेत, तिथे त्यांचा मुलगा इच्छुक आहे, प्रयत्न करतायत राहुल पाचरने. पण भाजप स्वतःच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची जागा इतक्या सहजासहजी अजित पवारांना देईल का? आणि भाजपाचे स्थानिक तिथले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते देखील मान्य करतील का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिरूर म्हणजे चिंचवड नंतर आता शिरूरचं नाव समोर येतं आहे. शिरूर सुद्धा नक्की नाही आहे. ही सुद्धा एक लिटमस टेस्ट, राजकारणात कायम एक लिटमस टेस्ट असते की एखादा खडा टाकून घ्यायचा, त्याचे नेमके रिएक्शन काय उमटत आहेत समोर, एक चांगल्या उमटत आहेत, वाईट उमटत आहेत, प्रत्येकाची मतं काय येत आहेत हे देखील पाहणं एक भाग असू शकतो. त्यामुळे बारामतीच्या ऐवजी पर्यायी नावांचा विचार ज्यावेळेस येतोय त्यावेळेस चिंचवड नंतर आता शिरूर विधानसभा मतदारसंघाचं नाव येतोय. अजित पवार शिरूरमधनं सुद्धा 100% निवडणूक लढवणारच असं नाही या. तर ही देखील एक चाचपणी आहे की शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय करता होऊ शकतं, काय होईल, काय रिएक्शन येत आहेत हे देखील अजित पवार कदाचित पडताळणी करतायत. बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना यावेळेस कदाचित त्यांचे पुतण्यांचं प्रतिस्पर्धी हे असतील असं सांगितलं जातं. श्रीनिवास पवार यांचा जो मुलगा आहे त्याला प्रतिस्पर्धी म्हणून खरंच जय पवार यांना उभा करतील का? आणि जय पवार यापूर्वी आपणास माहीत आहे की 2019मध्ये पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातनं अजित पवारांनी निवडणूक लढवली होती आणि पार्थ पवारांचा तिथे मोठा पराभव झाला. त्यानंतरनं एक राजकीय एक संन्यास परिस्थितीच म्हणजे ज्यावेळेस लॉन्चिंग करतात त्याचवेळी अशा स्वरूपाचा पराभव म्हणजे फार मोठा एक काळा धक्का म्हणतो त्याला आपण, काळा धप्पा लागतो अशा स्वरूपाची स्थिती झाली. कालांतराने जय पवार यांना सुद्धा तितकी कठीण स्पर्धा अजित पवार देऊ पाहतील का, की काकाविरुद्ध पुतण्या हा संघर्ष बारामतीत होईल हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं राहील असं दिसून येतं. निश्चितच सागर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याला अनुसरूनच आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात, त्यांना या संदर्भातलं विश्लेषण सांगायला सांगूयात. आपण बघतोय खरं तर बारामतीमधून कुठेतरी युगेंद्र पवार हेच लढणार असल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांच्या विरोधातली लढत टाळण्याचा हा अजित पवारांचा प्रयत्न आहे का? आणि जय पवार तिथून लढतील का? काय वाटतं नेमकं तुम्हाला? परवाच्या दिवशी आपण तिथल्या स्थानिक पत्रकारांना बरोबर घेऊन साधारणपणे 40 मिनिटाचं सविस्तर विश्लेषण केलंय आणि त्या तीनही स्थानिक पत्रकारांचं समत आहे की अजित पवार हे बारामती मतदारसंघ सोडणार नाहीत. उलट पक्षी बारामती मतदारसंघामध्ये श्री शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जी एक सहानुभूती मिळाली, ती मिळालेली सहानुभूती कमी करण्याच्या दृष्टीनं ते सातत्यानं असं म्हणत आहेत की मी या मतदारसंघात लढणार नाही, मी या मतदारसंघात लढणार नाही. 3 वेळेला ते बारामतीमध्येच असं बोलते झालेत की मी या मतदारसंघात जो तुम्हाला उमेदवार देईल तोच तुम्ही निवडून आणा. बारामती हे अजित पवार यांनी सोडणं ह्याचे अनेक अर्थ होतात. काही लोक म्हणतील की बारामती मतदारसंघ सोडून अजित पवार निघून गेले कारण त्यांना पराभवाची भीती होती. कुठलाही चाणाक्ष राजकारणी असं करणार नाही. त्यामुळे एक अपेक्षा त्यांना अशी असावी की लोकसभेला लोकांनी सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं तेव्हा चर्चा अशी होती की लोकसभेला सुप्रिया सुळे, विधानसभेला अजित पवार. तो अजित पवार विधानसभेला निवडून यावेत यासाठी लोकांची जनभावना अधिक आपल्या बरोबर आहे असं दाखवण्यासाठी सतत अशी वक्तव्य करायची आणि लोकांनीच म्हणावं की नाही दादा तुमच्याशिवाय पर्याय नाही. कारण आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे की युगेंद्र पवार हे जे त्यांचे सख्खे पुतणे हेच या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधातले उमेदवार असतील. त्यामुळं तिथल्या स्थानिक मंडळींचं, तिथल्या राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की बारामती विधानसभा मतदारसंघ हे काही अजित पवार सोडत नाहीत, कारण अजित पवार म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच अजित पवार हे शरद पवारांनंतरचं समीकरण होतं. आता हा एक भाग. पण वेगवेगळ्या माध्यमामध्ये जसं आज 2 माध्यमांनी ह्या संदर्भातल्या बातम्या छापल्यात, एक लोकसत्ता आणि दुसरी सकाळ, या बातम्या जर आपण गृहीत धरल्या तर त्याला संदर्भ येतो तो अजित पवार यांनी जे 3 वेळेला वक्तव्य केली. एक म्हणजे कुटुंबामध्ये राजकारण यायला नको होतं, तो संदर्भ होतो गडचिरोलीतल्या आत्राम कुटुंबातल्या संघर्षाचा. तेव्हा ते म्हणाले की माझी चूक झाली आणि घरात ते कौटुंबिक वातावरणामध्ये राजकारण आलं.
त्याच्या आधी एका मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की मी सुनित्रांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उमेदवारी देऊन मी चूक केली. आता ही वक्तव्य एकानंतर एक आल्यानंतर जे इमेज ट्रान्सफॉर्मेशन अजित पवार यांचं होऊ घातलेलं आहे, जे प्रयत्नपूर्वक केलं जात आहे, त्याच्यामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारा राजकारणी अशा पद्धतीची जर प्रतिमा त्यांना कायम ठेवायची असेल आणि त्यांना जर इतर भागामध्ये त्याचा काही राजकीय फायदा होणार असेल तर मग ते बारामती सोडतील अशा पद्धतीची चर्चा. कारण सख्या पुतण्याच्या विरोधामध्ये जो अत्यंत नमखा आहे त्याच्या विरोधामध्ये अजित पवार यांची लढत ही शरद पवार यांच्या पाठिंब्यावरती युगेंद्र निवडणूक लढत असतील तर ती अधिक कठीण होऊ शकते. अर्थात अजूनही अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघाच्या मर्यादेमध्ये चांगला स्ट्रॉंग होल्ड आहे. सगळे तिथले सरपंच नगरसेवक हे अजित पवारने स्वतः लक्ष घालून निवडून आलेले आहेत. त्यामुळे जर ती बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याची वेळ त्यांच्यावरती आली तर त्याचं एकच कारण सांगितलं जाईल, ते म्हणजे पवार विरुद्ध पवार ही कौटुंबिक लढाई मला नको होती आणि ती लढाई टाळण्यासाठी मी पुतण्याला हा मतदारसंघ सोडून दिला. ती अधिक शक्यता वाटते. दुसरी शक्यता जी वर्तवली जाते आहे की तिथे त्यांच्या दुसऱ्या चिरंजीवाला उमेदवारी दिली जाईल. तशी जर वेळ अजित पवार यांच्यावरती आली आणि त्यांनी तशी निवड केली तर मग मात्र विधानसभा बारामती मतदारसंघ हा अत्यंत चुरशीची लढत आज झालेल्या विधानसभा मतदारसंघापैकी एक असेल. कारण ती लढत मग युगेंद्र पवार यांच्या विरोधातली सोपी नसेल. त्यामुळं खडे टाकणे, त्याची तपासणी करणे, त्याचे रिॲक्शन चेक करणे अशा पद्धतीनं अजित पवार हे प्रयत्न करतील. लक्षात घ्या, सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा जेव्हा अजित पवार यांनी स्टेटमेंट केलं तेव्हा लगोलोग खुलासा केला होता की काही जरी झालं तरी बारामतीमधूनच अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत. जे उमेश पाटील आत्ताच अजित पवार यांना सोडते झालेले आहेत तेही सातत्यानं सांगतात की वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल की बारामतीमधनच अजित पवार हेच उमेदवार असतील. अजित पवार यांच्या पक्षामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नवीन नवीन स्ट्रॅटर्जी ठरवली जाते आहे, नवनवीन रचना केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फायदेशीर काय आहे, ज्याला आपण प्रोजेक्शन वाईज म्हणतो, स्टेट लेवलच्या प्रोजेक्शन वाईज म्हणतो, अशा प्रत्येक गोष्टीवरती खल सुरू आहे आणि ती खल होत असल्यामुळे त्यातल्या काही गोष्टी बाहेर येतात आणि त्याच्या बातम्या बनतात आणि त्या बातम्याच्या केंद्रस्थानी हे अजित पवार राहत आहेत आणि हे पक्षासाठी चांगलं आहे असाही एक विचार पक्षामध्ये आहे. निश्चितच राहुल, तुम्ही असेच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा सागर यांच्याकडे जाऊयात. सागर, एक जागा आहे आणि बारामतीत 3 पवारांची नावं आहेत, त्यामुळे पवारांना पुढची पिढी राजकारणात सेटल करताना कुठेतरी दमछाक होते असं वाटतंय का? मुळात एक लक्षात घ्यायला हवंय, बारामतीमध्येच एकेकाळी अजित पवारांच्याच विधानसभेमध्ये रोहित पवार यांचं नाव साधारणतः 2019च्या आधी चर्चेला येत होतं, ज्यावेळेस रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पण अजित पवारांचं तिकीट कोणत्या कारणासाठी कट करायचं आणि रोहित पवारांना तिथे उमेदवारी द्यायचं असा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित होता. त्यामुळेच रोहित पवारांना पुणे जिल्हा सोडून नगर जिल्हा म्हणजे बारामतीच्या जवळचीच बॉर्डरवरचा भाग आहे तो कर्जत जामखेड अशा ठिकाणी मतदारसंघ बघावा लागला. तत्पूर्वी त्या मतदारसंघामध्ये अजित पवारांनी कारखाना स्वतःचा केलेला होता. इतर नातेगोते, मराठा समाजाचं प्राबल्य आणि इतर माध्यमातून रोहित पवारांनी तो 2019ला जिंकला देखील. मग आता 2001 ज्यावेळेस 24 उजाडत आहे अशा वेळेस पवार कुटुंबियांमध्ये परत एकदा तोच संघर्ष तयार एकदा होतोय की स्वतःच्या नंतरची जी पिढी आहे त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं. वास्तविक ते श्रीनिवास पवार हे राजकारणापासून कायम दूर राहिलेले व्यक्ती होते, जे मुंबईमध्ये असायचे. त्यांचं कुटुंबीय देखील व्यवसायाशी संबंधित असलेल्यामुळे ते थेट राजकारणाशी थेट सहभागी प्रत्यक्षात स्वरूपामध्ये कुठेच नव्हतं. पण ज्यावेळेस अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि मग जो राजकीय स्कोप मिळाला त्याचाच नेमका फायदा आता श्रीनिवास पवार त्यांच्या मुलाला देऊ पाहतायत. महाराष्ट्रामध्ये काका पुतण्या हे राजकारण जे आहे ते कायम राजकीय संघर्षाचं वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जरी असलं तरी कायम चर्चा असायची ती शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांची की ते हे कुटुंब एकत्रित होतं. कालांतराने हे कुटुंबसुद्धा विभक्त झालं आणि आता परत एकदा अजित पवारांसमोर बारामतीमध्ये जे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून कदाचित अजित पवार त्यांच्या कुटुंबियातले सख्खा मुलाला पाहतायत. पण अशाच वेळी त्यांच्यासमोर आव्हान तयार झालेलं आहे ते श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे भाऊ आहेत त्यांच्याच मुलाचं. या वेळेस अजित पवारांच्या विरोधात जर काका पुतणे असं जर निवडणूक होत असेल तर परत एकदा पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष आहे. त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं म्हणजे श्रीनिवास पवार यांना राजकीय प्लॅटफॉर्ममध्ये आणणं, ते पहिल्याच लॉन्चिंगमध्ये यशस्वी होणं असं आव्हान शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासमोर आहे. तर युगेंद्र पवार खरंच अजित पवारांच्या जर विरोधात उभे राहिले आणि अजित पवार हे स्वतः तिथे उमेदवार असतील तर कदाचित अजित पवारांचं पारडं जड असू शकतं. कारण की जसं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांच्या जनतेमध्ये जवळपास रिएक्शन येत होत्या की लोकसभेमध्ये सुप्रियाताई आणि विधानसभेमध्ये कायम अजितदादा हे आमचं गणित ठरलेलं आहे. जर असं असेल तर युगेंद्र पवारांसाठी मात्र मोठं चॅलेंज असणार आहे.
पण जर अजित पवार खरंच बारामती सोडून बाहेर जात आहेत तर मात्र युगेंद्र पवार यांच्यासमोर मग उमेदवार कोण? जर तो अजित पवारांचा मुलगा लहान जो आहे जय पवार, जे गेले काही दिवसांमध्ये वारंवार मतदारसंघामध्ये अधिक पद्धतीने सक्रिय आहेत, ते असतील तर मग दोन तरुणांमध्ये दोन पवार कुटुंबीय जी तिसरी पिढी तयार होतीये त्यांच्यामधला हा संघर्ष प्रचंड असणार आहे. आणि मग या संघर्षाचा मध्ये विजय कुणाचा आहे आणि पराभव कुणाचा आहे हे संपूर्ण राज्याच्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी बारामती असेल. मात्र जर असं होत नसेल तर मग एकाचा पराभव झाला आणि एकाचा विजय झाला तर त्याचं राजकीय पुनर्वसन करायचं काय? कारण की आत्ता अजित पवारांसमोर निश्चितच. सगळ्यात मोठं आव्हान आहे ते पहिल्यांदा 2019मध्ये पार्थ पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता, त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. या सुप्रिया यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या आत्ता 2024च्या लोकसभेमध्ये सुनित्रा पवार अजित पवारांच्या पत्नी होत्या, त्यांना पराभव झाला, त्यांचं राजकीय पुनर्वसन नक्कीच. राज्यसभेमध्ये केलं, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड नाराजी होती. अशा परिस्थितीत जर जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा जर राजकीय संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये यदाकदाचित जर वेगळा काही निकाल आला तर मग सगळ्यांमध्ये पवार कुटुंबियांमध्ये राजकीय पुनर्वसन जर तिसऱ्या पिढीचं आहे ते कुठे करायचं असे प्रश्न उपस्थित राहतील. निश्चितच सागर, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुर्तास तुमचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, आणि राहुल कुलकर्णी तुमचे देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.